अतिशय सुंदर काय नजारा आहे. समोर बघा पूर्ण जंगल दिसतंय समोर. एका बाजूला आदिलशाहीचं 5 ते 10 हजार सैन्य आणि दुसऱ्या बाजूला फक्त निवडक 200 ते 300 मावळे. आहे आदित्य. आदित्य आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. ही आहे नेहा, ही सुद्धा माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. मनवा माझी छोटी मुलगी, वेदिका माझी मोठी मुलगी. तर आम्ही आता 5 जण 3 गाड्यांवर निघालो कोकण राईड. तर चलो निघूया आदित्य. चला आम्ही आता निघालो घरून. आता त्या 2 गाड्यांमध्ये आम्ही कालच पेट्रोल भरून घेतलं आहे. या गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे. आता मी जाणार आहे पेट्रोल पंपावर. ते दोघं पुढं. तिथं आम्ही हायवेला जॉईन होणार आहोत साताऱ्यामध्ये. तर आपण आलेलो आहोत आता पेट्रोल पंपावर. आता आपण फुल टँक करून घेणार आहोत आणि मग इथून पुढच्या राईडला सुरुवात करणार. तर आता आपण पेट्रोल भरून निघालेलो आहोत. आदित्य आणि नेहा वाट बघतायत, पुढं हायवेला थांबले ते. आपण आता त्यांना जॉईन होऊया. तर चला आलेले आहेत. नेहा पुढे गेली, आदित्य पाठीमागं आहे आपल्या. तर आजचा प्लॅन सांगतो. आज आम्ही टोटल 250 किलोमीटर अंदाजे ट्रॅव्हल करणार आहे. राईड आजची 250 किलोमीटरची आहे आणि उद्याची राईड 250 किलोमीटर आहे. म्हणजे साधारण 2 दिवसात आम्ही 500च्या आसपास किलोमीटर राईड करणार आहे. आणि आजचं पहिलं डेस्टिनेशन आहे पावनखिंड. इथून आता सरळ बेंगलोर हायवेनं कराड जाणार. कराडच्या पुढे गेल्यानंतर एक राईड फाटा आहे. त्या राईड फाट्यानं मलकापूरवरून पावनखिंड. तिथून मग आपण जाणार आहे कशाळी बीचला. कशाळी बीच करून आपण कनकादित्य मंदिर करून गावखडीच्या आसपास कुठेतरी मुक्कामाची सोय बघणार आहे. तिथं आजचा मुक्काम होईल आपला पहिला. आपण सातारा सोडला आहे. आता साताऱ्यावरून निघालो आहोत कराडच्या दिशेने. कराड अंदाजे इथून हे 50 किलोमीटर आहे. तर आज मस्त एन्जॉय करत जायचं आहे आपल्याला. हे बघा आणखी एक डायव्हर्जन आलं. भरपूर डायव्हर्जन तुम्हाला बघायला मिळणार बघा अगदी कोल्हापूरपर्यंत. पण आपण काही कोल्हापूरपर्यंत जाणार नाही आहोत. आपण कराडच्या पुढे 2 ते 4 किलोमीटर गेल्यानंतर राईड घ्यायचं आहे आपल्याला. आता रस्ता रिकामा मिळाला आहे बघा. आता आपण 60-70 सुद्धा जाऊ शकतो. नेहा आदित्यला आमच्यामुळे अडचण झाली असणार आहे, कारण त्याला आमच्यामुळे स्लो चालवावी लागते गाडी. आणि नेहाचं कसं आहे, तिला रस्ता रिकामा मिळाला की मग ती अगदी स्पीडनं जाते. पहिला ब्रेक घेतला आहे आता. हॉटेलचं नाव आहे साई रेस्टॉरंट कॅफे. कराडमधून बाहेर पडतानाच आहे हॉटेल आहे. हॉटेल तरी छान वाटते. बघूयाच इथं नाश्ता कसा मिळतो त्याच्यावर. ॲम्बियन्स पण छान आहे, मस्त आहे. तर आता आपण चहाला थांबलो होतो इथं. चहा झालेला आहे घेऊन. तर आता आपण कराडच्या पुढं आहोत एक 4 किलोमीटर. इथून आपण आता ब्रिज खालून राईड घ्यायचा आहे. आता आपण हायवे सोडलेला आहे. हुंडाळे 12 किलोमीटर, कोकरूड 36, मलकापूर 53, रत्नागिरी 135, गणपतीपुळे 156. रत्नागिरी आणि गणपतीपुळेला जाण्यासाठी मलकापूरमधून राईट घ्यावा लागतो आंबा घाटातून. आपण आंबा घाटातून न जाता आपण अनुस्कुरा घाटातून राजापूरला जाणार आहे. आता खरी राईडची मजा येणार आहे बघा. हायवेपेक्षा हे रस्ते जे असतात ना, शेतीतून ग्रामीण भागातून जाणारे, हे रस्त्याला गाडी चालवायला खूप मस्त वाटते. एकदम लय भारी. तर आपण आता शेडगेवाडीत आलेलो आहे. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे पुढे जाऊन. आणि सरळ जो रस्ता गेला आहे तो रस्ता गेला आहे चांदोली धरणावर, वारणा धरण.
तिकडे जातो. तो सुद्धा परिसर खूप सुंदर आहे. एक चांदोली अभयारण्य आहे आणि वारणा डॅम आहे. मस्त डॅम आहे एकदम. आपण आता पोचलो आहोत कोकरूडमध्ये. कोकरूडमध्ये आपल्याला आता इथून राईट घ्यावा लागेल आणि हा लेफ्ट बाजूला जो रस्ता गेला आहे तो गेला आहे शिराळ्याला, 32 शिराळे. तिथली नागपंचमी फेमस आहे बघा. जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांची. तर हा आहे वारणा नदीवरचा ब्रिज. आता नदीला पाणी कमी असेल कारण हा नदीचा वरच्या बाजूचा भाग आहे. तिथून वरच्या बाजूला चांदोली धरण आहे वारणा नदीवर आणि ही अशी खाली वारणा नदी. छान आहे ना, मस्त आहे. ही सांगलीमध्ये कृष्णा नदीला जाऊन संगम होतो वारणा आणि कृष्णेचा. आता आपल्याला राईट साईडला जायचं आहे. आत्ता आपण एंटर केलं आहे कोल्हापूर जिल्हा. आपण आत्ता आहोत तुरुकवाडीमध्ये आणि आता इथं पुढे गेलो तर घाट चालू होणार आहे. मस्त घाट आहे हा सुद्धा, छोटाच आहे घाट. आता आपल्याला चान्स मिळाला आहे ओव्हरटेक करण्याचा. या बाजूला बघा किती मस्त आहे निसर्ग. छान आहे ना. अशा ठिकाणी जर आपल्याला ड्रायव्हिंग करायला मिळत असेल ना, रायडिंग करायला, कसा कंटाळा आहे ना, कंटाळा येऊच शकत नाही. आपण तुरुकवाडीचा घाट चढून आलो होतो आता आणि आता हा अमेनी घाट चालू झाला आहे. म्हणजे हा खाली उतरण्यासाठी आहे. तो असेंडिंग होता, हा डिसेंडिंग आहे. खाली आपण घाट उतरून गेलो की आपण पोहोचते मलकापूरमध्ये. हा सुद्धा छान आहे घाट. आपण आता आलो आहे मलकापूरमध्ये. समोरून जो उजव्या बाजूला रस्ता गेला तो गेला आहे आंबा घाटातून साखरपा मार्गे रत्नागिरी आणि डाव्या बाजूला जर सरळ गेलो आपण तर तो जाणार कोल्हापूरला. आपल्याला थोडं पुढं जाऊन लगेच राईट घ्यायचं आहे. तो जातो अनुजपुरा मार्गे राजापूर. तिथून राईट घ्यायचं आहे आपल्याला. जातो सरळ अनुजपुरा मार्गे राजापूर. आणखी कसा रस्ता पाहिजे. इतर वेळी आपल्याला बघा छोट्या रस्त्यावरून हायवेला गेलं की सुख वाटतं. इथं आज उलटं आहे. आम्ही हायवे जेव्हा सोडला आहे ना कराडच्या पुढे आल्यानंतर तेव्हापासून फक्त सुख आणि सुखच आहे. इतका मस्त रस्ता आहे, मक्खन जैसा रस्ता आहे. अजिबात खड्डा नाही आहे. निसर्ग एक नंबर आहे. लय भारी, मस्त एकदम. नेहा द रायडर 11 किलोमीटर. वाव, अतिशय सुंदर. काय नजारा आहे. समोर बघा पूर्ण जंगल दिसतंय समोर आणि आपण डोंगराच्या पठारावरून रस्ता आहे नागमोडीवरून घेत. ज्यांना मुंबई गोवा हायवे आवडतो ना कोकणातून जाणारा, चिपळूण कशेडी बोगदा किंवा कशेडी घाट, त्यांनी एकदा ह्या रस्त्यानं ट्रॅव्हल करून बघावं.
या रस्त्याने जर एकदा ट्रॅव्हल केलं ना, त्यांना बाकी इतर सगळे रस्ते आवडायचे बंद होते. एवढा सुंदर रस्ता आहे. आणि उन्हाळा मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, तरी सुद्धा अजिबात गरमी नाही. तर आपण आता इथं या फाट्यावर पोचलो आहे. पांढरेपाणी गाव आहे. तर या बाजूला समोर गेलो तर आपण अनुस्कुरा घाटाकडे जातो, राजापूर. आणि राईट साईडला गेला आहे तो पावनखिंडीकडे जाणार रस्ता आहे. तर आपण आता पावनखिंडीकडे जाणार आहे. तर बघा, पूर्ण जंगलातून रस्ता आहे हा. दोन्ही बाजूला जंगल आहे आणि मधून रस्ता आहे. ग्रामपंचायत कर व फी तर 3 गाड्यांचे आपले 20 रुपये का? 20 रुपये द्यायचे त्यांना. तर इथं पावनखिंड जंगल सफारीची सुद्धा सोय आहे. हां, पावनखिंड, कासारी डॅम, वाघजरा, कोकण दर्शन, सेल्फी टॉवर असे 7-8 पॉईंट आहेत त्यांचे. तर ते 1500 रुपये घेतात. 1 तास, 1.5 तास, 2 तास. आपण जसं फोटोग्राफी वगैरे शूटिंग करू त्या पद्धतीने. तर इच्छा असेल कोणाची तर करू शकतो आपण. तर इथं आता आपण ग्रामपंचायतचा कर भरला आहे. पर मानसी 5 रुपये आहे फक्त. आता निघालो आपण पार्किंगकडे. अरे वा, हे ट्रक घेऊन आलेत फिरायला, मस्तच. हां, या बाजूला, डाव्या बाजूला चाला. तर आपण पोचलेलो पावनखिंडला. या ठिकाणी मागे बघू शकता पार्किंग प्रशस्त आहे, मोठा आहे. तर आपण जाऊया खाली पावनखिंडीकडे. तर हे समोर आपल्याला दिसतंय, हे आहे एक बुरुजवाजा, एक स्मारक बांधलेलं आहे. इथं जो बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल वगैरे जे होते मावळे, त्यांनी जो पराक्रम गाजवला त्याच्या स्मरणार्थ इथे एक बुरुज आता 8-10 वर्षातच हा बांधलेला आहे. तर इथे वर जाऊन बघूया आपण. आधी खाली चप्पल आणि बूट खाली काढूया. पण स्मारक बघायला आलोय म्हटल्यावर त्याचं पावित्र्य आणि त्याचा आदर हा राखलाच पाहिजे. मस्त भगवा फडकताना दिसतोय. तर हा आहे पावनखिंडीचा परिसर. ह्या ज्या खालून पायऱ्या गेलेल्या आहेत, ह्या पायऱ्यावरून खाली जायचं आहे आपल्याला. इथं जाऊन ते जे शेड बांधलं इथं, या शेडच्या तिथं ती खिंड आहे मोठी अशी खाली अशी. ती जाऊन आपण खाली जाऊन बघणारच आहोत. त्याच्या आधी हा परिसर बघूया. बुरुजाच्या डाव्या बाजूनच खाली पावनखिंडीकडे जाण्याचा मार्ग आहे. मार्ग पूर्ण दगडाने बांधून घेतलेला आहे. तर आता पावनखिंडीबद्दल थोडीशी मला जी माहिती आहे ती सांगतो मी. ज्यावेळी शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळगडावर होते, त्यावेळी आदिलशाहाचा सरदार सिद्दी जोहर त्यानं पन्हाळ्याला वेढा घातला होता आणि शिवाजी महाराज अडकून पडले होते. जवळजवळ 5-6 महिने त्या वेड्यातच अडकून होते आणि पावसाळा चालू होता. मग बाहेर कसं पडायचं? तर मग बाजीप्रभू देशपांडे, फुलाची प्रभू आणि आपली बांदल सेना होती त्यांच्याबरोबर मावळे. तर त्यांनी मग एका अंधाऱ्या रात्री पन्हाळ्यावरून निसटले खाली आणि असल्या भर पावसात ओढे नाली भरून पाण्याने भरून वाहत होते. असल्या पावसात ते पायी पळत आले होते विशाळगडाकडे जाण्यासाठी. त्यावेळी ह्या मार्गे ते गेले होते आणि त्यांच्या पाठलागावर आदिलशाहीचं म्हणजे सिद्दी जोहरचं सैन्य होतं. 5,000 ते 6,000 सैन्य त्यांच्या मागं. यांचे अवघे 300 मावळे होते. तर ते 300 मावळ्यांनी याच खिंडीमध्ये त्यांच्या आदिलशाहीच्या फौजेला अडवून धरलं होतं आणि शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचल्यानंतरच बाजीप्रभूंनी आपला प्राण सोडला आणि शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचण्यास मदत झाली. तर हा सगळा पराक्रम इथे या खिंडीमध्ये झालेला आहे. तर आपण आता ती प्रत्यक्षात खिंड बघणार आहोत खाली जाऊन. तर ही आहे पावनखिंड. इथं सुद्धा आपण चपला बोट इथं काढणार आहोत.
कारण इथं आपल्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि इथं देह ठेवला होता त्यांनी. आता खिंडीमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली दिसते. इथून आपण खाली जाऊन पाहू शकतो खिंड. हे आत्ताचे आपले मावळे या खिंडीतून वर चढताना दम लागतोय. मग त्यावेळी पूर्ण रात्रभर पळत येऊन या खिंडीमध्ये तासन तास युद्ध कसं केलं असेल त्यावेळेच्या मावळ्यांनी, ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती अफाट शक्ती आणि इच्छाशक्ती असेल त्यांच्याकडे. तर आता आपण खाली जाऊन घोडखिंड पाहूया. घोडखिंड म्हणजेच पावनखिंड पाहूया. तर हीच आहे पावनखिंड. आता आपण पावनखिंडीमध्ये खाली उतरलेलो आहे. अजून बरेच खालपर्यंत चालत जात येतं, पण आपण काय आता जाणार नाहीये. फक्त याच्यावरून फक्त आपण कल्पना करणार आहे की किती दुर्गम भाग आणि त्या दिवशी त्यावेळी असल्या दगड धोंड्यामध्ये युद्ध करणं ही सोपी गोष्ट नाही. समोर 5,000 सैन्य आणि इकडे फक्त 300 मावळे. कसं युद्ध केलं असेल, कशी एवढी मोठी फौज अडवून ठेवली असेल त्यांनी, विचार करा. पावनखिंड बघून झालेली आहे, आपली दर्शन झालेलं आहे. तर आता आपण वर पार्किंग जवळ जाऊन आधी जेवण करणार आहे आणि तिथून मग अनुस्कुरा घाटात मार्गे. तर आता आपण वर पार्किंग जवळ जाऊन आधी जेवण करणार आहे आणि तिथून मग अनुस्कुरा घाटात मार्गे राजापूरला जाणार आहे. तर हा भाग आपण इथंच संपवतोय. लवकरच भेटूया पुढच्या कोकण राईड भाग 2 मध्ये.